आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। एसटी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाबाहेर रिपब्लिकन सेनेचे धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी मधील काही अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे भजने आंदोलन केले। समाधान बैसाणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार धुळे येथील विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांच्या विरोधात विविध गैरव्यवहार व पदाचा गैरवापर केल्याच्या तक्रारी पुराव्यांसह संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्या आहेत। मात्र या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी 7 मे 2026 पासून धुळे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। यापूर्वी रस्ता रोको आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिमांचे दहन अशा विविध आंदोलनांचा मार्ग अवलंबूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा दावा त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर संबंधित अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांसह घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले। तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही समाधान बैसाणे यांनी दिला। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। मी समाधान बैसाणे, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या 2 महिन्यापासून धुळे जिल्ह्यात मी 7/5/2026 पासून क्युमाइन जेल रोड येथे भजने धरणे आंदोलनाला एसटी महामंडळाच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी बसलेलो आहे। परंतु मला तिथे कुठल्याही पद्धतीचा न्याय भेटला नाही, म्हणून मी आज दिनांक 9/6/2026 रोजी इथे एसटी महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांच्या विरुद्ध त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर नाशिकला आंदोलनाला बसलेलो आहे। तर आज मला म्हणायचं एवढंच आहे का जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा दबाव राहिलेला नाहीये, ते पदाचा गैरवापर करीत आहेत असे मोठमोठे पुरावे घेऊन आम्ही बसलेलो आहेत। तरी सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी आमच्यापर्यंत आंदोलनाची दखल घेण्यासाठी आलेले नाहीयेत। असे भ्रष्टाचारी अधिकारी, पदाचा गैरवापर करणारे अधिकारी मोकाट फिरत आहेत आणि आम्ही कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात काम करतो तरी हे डिपार्टमेंटवाले आमच्यावरती गुन्हे दाखल करून मोकळे होतात। विजय गीते यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे की त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये विभाग नियंत्रक असताना त्यांनी तोंडी बदल्या करणे, प्रतिनियुक्ती बदल्या करणे किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेब आरोग्य तपासणीची काही 58 लाख रुपयाचा जो काही निधी आलेला होता आरोग्य तपासणीचा, तर तो निविदा न राबवता तो पैसा परस्पर वर्ग करून घेतलेला आहे। तर अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होऊन यांना बडतर्फ करावं अशी आमची मागणी आहे। आणि जर आम्हाला आज नाशिक येथे न्याय भेटला नाही तर संबंधित विजय गीतेच्या विरुद्ध मी पुढचं आंदोलन आझाद मैदान मुंबई यांच्यात परिवहन मंत्री यांच्या विरोधात करणार आहे, एवढी मी इथे घोषणा करतो। जय हिंद।